तर का म्हणता बे बट्टी बट्टी तर अच्छी ब्लॉकची सुरुवात झाली म्हणजे गोंडसावरीपासून न आज मला जावायचं होतं मुल्ले न मुल्ले जाऊन मला स्टेट बँकचं पासबुक काढायचं होतं। मग जाता जाता हो दे बा एखादी ब्लॉक येईन म्हणलं तर आम्ही घेतली आहे पल्सर। मग मंदिराचं दर्शन घेऊन चाललो पुढं। इकडे गॅरेजमध्ये माणसं बसून होती ते आम्हाकडे पाहत होते आमचा व्हिडिओ काढताय म्हणे। तर असतं एवढं झकानका मासम आहे तर काही विचारच नका ना भीतीवर का मुगू रोखतं काचा दवाखाना लिहून होतं ना। आम्ही मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं ना चाललो पुढं ना। हा गाव कोणतं तुम्हाला माहिती आहे का? हा गाव जानाडा नाही जानाड्याचा हॉटेल हो MP आणि जानाड्याला एक नवीन पण पेट्रोल पंप पण झाला आहे ना। आता काही टेन्शन नाही आता आम्ही चालतच राहतो आणि तुम्ही या ब्लॉकचा आनंद घेतच राहा ना। तुम्ही म्हणा या रस्त्यावर खोपडं कायचं बांधलं आहे ना हवा लाव डोनीचा रस्ता। मग जाता जाता तुम्हाला काय सांगू मग आला मग मूल इकडे तिकडे चांगली नजर टाकून पाहतो तर कोणी म्हणे आम्हाला व्हिडिओज बनवत आहे म्हणे। मग आला रेल्वे स्टेशनवरचा फाटक। रेल्वेला तर पाय भेटलं नाही पण फाटक आणत या टपऱ्या पाहायला भेटलं। मग सरळच घुसलो मग मुलमंदी। मग आम्ही काय विचार करत होतो आम्ही का आता बँकेत जाऊ का करू तर ह्या म्हणे नाही म्हणे आपण फोटो काढून येऊ म्हणे। पहिलं फोटोची गरज लागते ना। मग चांगलं भद्र मुंक करून पाहतो तर लिहून होतं मूळ शहर आपलं स्वागत करत आहे म्हणते। नाही इकडून फुलं पडे नाही तिकडून फुलं पडे सरळच चाललो। मला या बोर्ड दाखवून सांगे आपल्या स्टेट बँकवर थांबायचं असन तर तहसील ऑफिस म्हणायचं म्हणे तर मग येथे थांबवते म्हणे। मग आली तऱ्याची पारी इकडंच आहे आमच्या काकाचं घर। साईडनं पाहतो तर मस्त दुकान होते खुले नव्हते पण बंद होते। मग आलो आम्ही फोटोच्या दुकानात फोटो काढाले। मी ते पोच द्यायला गेलो तर नाही म्हणे तू सरळ बस म्हणे। मग आम्ही काढलो फोटो। मग पाय कसा दिसतो मी आक्तनवादी। मग मस्त फोटो बिटो काढणं झाले मस्त सस्त्यातच पडलं 60 रुपये घेतले बट्ट्यानं पण फोटो मस्त जबरदस्त निघला। मग डायरेक्ट आम्ही पकडलं का आमच्या काकाच्या घराकडे स्टाफ त्याच्या काटानं बकरीवाले बकऱ्या चारत होते। आम्ही विचारलो ते काकाचं घर माहित आहे का ते म्हणे कोणता उभी तुझा काका म्हणे। मग आलं मग आमच्या काकाचं घर अंदर जाऊन पाहतो तर का पहिल्या स्टार्टिंगला मला असं कोंबडं दिसलं। मग हे बांधाचं कोंबडं किती जिंकून आहे तेवढं काही माहित नाही पाहून तर एवढं वाटतं आहे का हाय कोंबड्यामध्ये धमक ना। अंदर जाऊन पाहतो ते फ्री फायर खेळत होतं। स्टेट बँकवर गेलो ना पासबुक टाकलं ना मारल्या बटन आणि ते काय का बाई बोंबले। भावचं तर काम झालं ना काय मजा काय पासबुक निघलं नाही ना। सालं झालं हर ठिकाणी माझ्या मिट्टूस होते लहानचं तोंड करून निघलो घराकड। तुम्हाला जर ब्लॉगिंग जर चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईबिंग करून टाका। मग भेटला मुलचा इको पार्क चल म्हणलं इथे जाऊन आपण फोटो काढून म्हणलं त्या म्हणे नाही म्हणे मग कधीतरी आल्यावर काढून म्हणे। केलं लहानचं तोंड मग चल म्हणलं सरळ पुढं। मग जसा पुढं गेलो तसा रेल्वेचा फाटक भेटला। मग त्या फाटकाले वराडून चाललो पुढं। मग आम्हाला भेटला ती बदाम शेक। मग याले म्हणलं बदाम खाऊ का म्हणलं तर हे म्हणे बदाम बिदाम काहीच खाऊन नाही म्हणे। मग चालता चालता बोलता बोलता करतो तुम्हाला टाटा आणि भाटो वाजव आता।